तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की आज शेतकऱ्याचा खर्च का वाढत चालला आहे. पण आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे की ज्याचं उत्तर प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःला विचारायला हवं. आजोबांच्या काळात कमी खत, कमी औषधे आणि कमी खर्चामध्ये शेती व्हायची, मग आज इतका खर्च करूनही नफा का मिळत नाही? चूक नेमकी कुठं झाली? आज आपण कोणावरही दोष टाकण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत नाहीये, कारण रासायनिक खते किंवा आधुनिक तंत्रज्ञान हे शत्रू नाहीत. प्रश्न आहे त्यांचा असंतुलित वापर आणि वर्षानुवर्षे त्यावर अवलंबत्व. चला तर सुरू करूया. हरित क्रांतीने भारत वाचवला, पण पुढे काय? 1960च्या दशकात भारतासमोर मोठं अन्न संकट आलं. त्यावेळी उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर, सिंचन, रासायनिक खते आणि आधुनिक शेती पद्धत यांना प्रोत्साहन देण्यात आलं. यालाच हरित क्रांती असं म्हणतो. यामुळे गहू आणि तांदूळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. देश अन्नाच्या बाबतीत अधिक सक्षम झाला. हा त्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचा बदल होता. पण एक गोष्ट आपण हळूहळू विसरत गेलो. माती ही फक्त उत्पादन देणारा कारखाना नाही, ती एक जिवंत परिसंस्था आहे. अनेकांना वाटतं की माती म्हणजे धूळ, वाळू आणि चिखल, पण एका मूठभर मातीमध्ये लाखो कोट्यावधी सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ विघटन करतात, झाडांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात, मुळांची वाढ सुधारतात, मातीची संरचना चांगली ठेवतात, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतात. म्हणजे हे सूक्ष्मजीव शेतकऱ्यांचे 24 तास काम करणारे, पगार न घेणारे मजूर आहेत. जर हे कमी झालेत तर यांची जागा पैसे देऊन घ्यावी लागते आणि तिथूनच खर्च वाढवायला सुरुवात होते. सुरुवातीला खताचा परिणाम चांगला का दिसतो? समजा एखाद्या शेतात पहिल्यांदा युरिया आणि DAP वापरले, पीक जोमात आले, उत्पादन वाढलं, शेतकऱ्याला वाटलं हेच योग्य आहे. पुढच्या वर्षी त्याने पुन्हा हेच केलं, पण यावेळी उत्पादन तितकं वाढलं नाही. मग डोस वाढवला, तिसऱ्या वर्षी पुन्हा वाढवला. असं करता करता अनेक ठिकाणी आज पूर्वीपेक्षा जास्त खत वापरावे लागतात. यामागे एकच कारण नसतं. मातीतील सेंद्रिय पदार्थ, पाणी, पीक पद्धत, हवामान आणि खत व्यवस्थापन या सर्व गोष्टीचाही परिणाम होतो. पण एक गोष्ट नक्की, जेव्हा मातीची नैसर्गिक सुपीकता कमी होते तेव्हा बाहेरून जास्त इनपुट द्यावा लागतो आणि त्याचा थेट परिणाम खर्चावर होतो. एक उदाहरण, जर समजा तुमच्याकडे 2 शेत आहेत. पहिल्या शेतात अनेक वर्ष शेणखत, वर्मीकंपोस्ट आणि पीक फेरपालट केला जातो. दुसऱ्या शेतात फक्त रासायनिक खतांवर भर दिला जातो आणि सेंद्रिय पदार्थ कमी टाकले जातात. काही वर्षांनी पहिल्या शेतातील माती अधिक भुसभुशीत, पाणी धरून ठेवणारी आणि जिवंत राहण्याची शक्यता जास्त असते. दुसऱ्या शेतात उत्पादन टिकवण्यासाठी अधिक इनपुटची गरज लागू शकते. याचाच अर्थ मातीची काळजी म्हणजे खर्चांवर नियंत्रण ठेवणं. पण अजूनही एक मोठा प्रश्न बाकी आहे. NPK म्हणजे नेमकं काय? फक्त NPK दिल्याने पीक पूर्णपणे निरोगी राहतं का? आणि सेंद्रिय कर्ब कमी झाला तर शेतकऱ्याचा खर्च कसा वाढतो, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तो भाग नक्की पहा, कारण तिथेच खर्च वाढण्यामागचं खरं विज्ञान समजेल. चला तर भेटूया. धन्यवाद.